6 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि नुकतीच शिवसेनेची बैठक पार पडली आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील आहेत. हो, काय सांगाल? 6 तारखेला एकनाथ शिंदे जे आहेत ते नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. नेमकं कसं असणार आहे दौऱ्याचं नियोजन? माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रभर मतदारांचे आभार मानण्यासाठी फिरत आहेत. मला वाटतं की हिंदुस्थानातला पहिला नेता असेल जे निवडणुका झाल्यानंतर स्वतःहून मतदारांच्या दारात जात आहेत आणि मतदारांचे आभार मानतायत. त्या अनुषंगाने दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नांदेडला भव्य अशी ही आभार सभा होणार आहे. किमान 50,000 मतदारांनी लाडक्या बहिणी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा त्या सभेचं आयोजन नियोजनाच्या या बैठका चालू आहेत. मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व कार्यकर्ते उत्सुक आहेत आणि दिवसभर माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसैनिकांना विविध शिष्टमंडळांना कार्यकर्त्यांना वेळ देणार आहेत. त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण. काल जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा तुम्ही शिवसेनेच्या 4ही आमदारांची त्यांची भेट घेतली. माहिती अशी मिळते की तुम्ही काही भाजपाच्या नेत्याची पदाधिकाऱ्यांची त्यांच्याकडे तक्रार केली. हो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि अशोक चव्हाण साहेबांच्या स्टेटमेंटबद्दल सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे. काय की जेव्हा आमच्या निवडणुका असतात त्यावेळेस आम्ही युत्या करतो, आघाड्या करतो आणि जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका, नगरपालिका असतील, त्यावेळेस स्वबळाची भाषा करतो. तर कार्यकर्त्यांमध्ये याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडते, भांडणं लागतात. तर ही लागू नये याच्यासाठी नेत्यांनी जपलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कालच विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधामध्ये ज्या मिलिंद देशमुखांनी निवडणूक लढवली त्यांनी पक्षामध्ये घेतलं. तर युती म्हणून आपण एकत्र असताना लगेचच तुम्ही महिनाभरामध्ये विरोधात लढवणाऱ्यांना पक्षात घेता. नेमकं काय समजायचं? म्हणजे मित्र म्हणून गळ्यात हात टाकायचा आणि पाठीमागून सुरी खुपसायची, हे धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे. आम्ही शिवसैनिक जो आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक, रोखटोक बोलणार, वाईट वाटलं तर हरकत नाही, परंतु हे असले कामं झाले नाही पाहिजे. ज्याला तुम्हाला जर मदत करायची आहे, तुम्ही निवडणुकीमध्ये युती म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुलीसाठी सभा घेतली, त्यावेळेस तुम्हाला युती पाहिजे. आणि आता महानगरपालिका आली, छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यावेळेस तुम्ही तोडणार, ही काय पद्धत बरोबर नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आम्ही भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की हे चुकीचं आहे. माननीय बावनकुळे साहेबांनाही या संदर्भामध्ये त्यांनी ज्या काही योग्य सूचना आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ते स्वतः सुद्धा अशोक चव्हाण साहेबांशी बोलणार आहेत. जर सोबळाचा नारा दिला गेला तर शिवसेना तयार आहे का? हो, शिवसेना तयार आहे, कारण शिवसेनेचे नांदेड उत्तर आणि दक्षिणेचे दोन्हीचे आमदार शिवसेनेचे आहेत. पण मला असं वाटतं की युती म्हणून मागच्या 40 वर्षापासून आम्ही सगळेजण एकत्र लढलेले आहोत. अशोक चव्हाण साहेब आता नव्याने या युतीमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे युती धर्माची माहिती त्यांना थोडीशी कमी आहे. त्यामुळं स्वतःचा गटतट करणं आणि गट म्हणून त्या गटालाच पक्ष म्हणून चालवणं, ही जी काही प्रथा परंपरा त्यांची अनेक वर्षापासून राहिलेली आहे. तर तसं न करता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी ही जी काही लोकसभा विधानसभेच्या वेळेस अभेद्य युती होती, युती ठेवून काम केलं पाहिजे. या उपरही होत नसेल तर प्रत्येकाची ज्याची त्याची ताकद आहे, त्या पद्धतीने 100% लढतील. हो, तुम्ही आत्ताच बोलल्याप्रमाणे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात देशमुख उभे राहिले होते, पुन्हा त्यांना पक्षात प्रवेश दिला गेला. आता असं वाटतं का की ते भाजप पुरस्कृत उमेदवार होते? बघा, यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे की अशोकराव चव्हाण म्हणजे भाजप पक्ष नाही. काय आहे की एखाद्या जिल्ह्यावरती कायमस्वरूपी माझंच राज्य राहिलं पाहिजे, मीच सत्ता गाजवली पाहिजे, माझ्याच गटाने, माझ्याच नातेवाईकांनी, माझ्याच जवळच्यांनी राज्य केलं पाहिजे, ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मोडून काढली आणि त्यांच्या विचारसरणीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. ज्या अर्थी महिनाभरापूर्वी एखादा कार्यकर्ता विधानसभेला आमदाराच्या विरोधात राहतो, त्याला तुम्ही पावन करून घेता, म्हणजे तुमच्या मनातले मनसुबे किंवा तुम्ही काय पाप केलेलं आहे हे जनतेला कळायला पाहिजे. म्हणून आम्ही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलंय, आमचे बोलायचे गोष्टी वेगळ्या आणि जसे म्हणतात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, असं नाही.
जे काय पोटात आहे ते चोटात आहे. त्याच्यामुळं आम्ही भेटलो 4 आमदार, फडणवीस साहेबांना सांगितलं आणि म्हटलं साहेब तुम्ही स्पष्ट करा, सांगा त्यांना ही काही पद्धत बरोबर नाही, आणि ते समज देतील निश्चित. आणि निश्चितच आपण बघतो हे होते शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील, ज्यांनी अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की स्वबळाचा नारा, त्याची जे तक्रार थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.